नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला। या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे। चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे। आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती। त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे। अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे। कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे। साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे। अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे। या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे। लालजी जोशी, कविता शिरवलकर, अमे भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंजे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत। साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे। आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल। अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे। त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे। लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला। या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे। चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे। आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती। त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे। अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे। कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे। साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे। अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे। या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि
माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवळकर, अमेभूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवळकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिटो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिटो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवळकर, अमेभूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवळकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिटो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा
यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती। त्यात आता या टीझरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे। अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे। कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे। साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे। अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे। या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे। लालजी जोशी, कविता शिरवलकर, आम्ही भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत। साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे। आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल। अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे। त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे। लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमाचे टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लाईफलाईन चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर झळकला। या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे। चित्रपटाच्या या टीझरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे। आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती। त्यात आता या टीझरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे। अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे। कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे। साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे। अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे। या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे। लालजी जोशी, कविता शिरवलकर, आम्ही भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत। साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे। आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल। अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे। त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे। लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत
ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, अमेय भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे.
अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, आम्ही भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिटो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. ज्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, आम्ही भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिटो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. ज्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत
उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीझरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, आम्ही भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीझरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीझरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, आम्ही भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे.
लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, अमेय भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे,
संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, आम्ही भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिटो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिटो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, आम्ही भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिटो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला। या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे। चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे। आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती। त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे। अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे। कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे। साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे। अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे। या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे। लालजी जोशी, कविता शिरवलकर, अमेय भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत। साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे। आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल। अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे। त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे। लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे। लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला। या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे। चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे। आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे। या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती। त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे। अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे। कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे। साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे। अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे। या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे। लालजी जोशी, कविता शिरवलकर, अमेय भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत। साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे। आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल। अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर
यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, अमे भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, आम्हे भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, आम्हे भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ
आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, अमे भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे. ज्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये लाईफलाईन अशोक सराफ यांचा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मराठी सुपरस्टार, महाराष्ट्राचे भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांचे मुख्य भूमिका असलेला लाईफलाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईफलाईन चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर झळकला. या टीजरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. चित्रपटाच्या या टीजरने सिनेमाबाबत उत्सुकता अधिक वाढवलेली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही जुगलबंदी रंगलेली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यात आता या टीजरने ही उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. अशोक सराफ आणि माधव अभयंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कॅसिडो एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चित्रपटात अशोक सराफ, माधव अभयंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोलकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहे. अशोक पंक्ती यांचे संगीत लाभलेले आहे. या चित्रपटातील गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायलेली आहे. लालजी जोशी, कविता शिरवलकर, अमे भूता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, सचिन शिरवलकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिंद्रे आणि कॅसिडो एंटरटेनमेंट लाईफलाईनचे निर्माते आहेत. साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.
आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार हे चित्रपट पाहून कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यासारखे दिग्गज या चित्रपटात लाभले आहे. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लाईफलाईन हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटाच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे साहिल शिरवईकर यांनी म्हटलेले आहे.